तिला एक मोठी बातमी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासांतर्गत एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अत्याधुनिक उपकरणांसह बेसरन घाटीत 3D मॅपिंग करण्यात येते। तर संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यात मदत करणार आहे। सध्या 100हून अधिक लोकांचे जबाब एनआयएने नोंदवलेले आहेत आणि या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांचा पळवाट मार्ग आणि त्यांच्या हालचालींचा तपशील उघड होण्याची शक्यता आहे। तपास यंत्रणा अत्यंत बारकाईने आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ल्याच्या प्रत्येक पैलूचा छडा लावत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, नेमकं काय घडतंय, काय अपडेट? दहशतवाद्यांचा एस्केप रूट पळून जाण्याचा मार्ग कुठला होता या संदर्भातली माहिती एनआयएच्या तपास पथकाकडून केली जात आहे। पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला आहे त्याचा सध्या 3D मॅपिंग सुरू झालेलं आहे। एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि अत्याधुनिक उपकरणासह बेसरन घाटीत 3D मॅपिंग करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे जोही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या जबाबाच्या आधारावरती ही मॅपिंग दहशतवादी एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यास मदत करणार आहे। सध्या 100 पेक्षा जास्त लोकांचे जबाब एनआयएने नोंदवले आहे आणि या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांचा पळमाटीचा मार्ग कुठला होता, हालचाली कशा केल्या, या सगळ्यांची माहिती पूर्ण उघड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अत्यंत बारकाईने उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि 3D मॅपिंग केली जात आहे आणि प्रत्येक पैलूचा छडा एनआयएची टीम लावत आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय 3D मॅपिंगमुळे आता धागेदोरे हाती लागणार असल्याचं कळतंय। एनआयएकडून हल्ल्याच्या ठिकाणी 3D मॅपिंग करण्यात येते। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीच्या काही वेळापूर्वीच सीसीएसची बैठक पार पडली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा समोर आलाय। तपास यंत्रणांना टूल किटशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली आहे। लष्कर-ए-तोयबाच्या तहरीक-ए-पाशबान या विंगनं डेड ड्रॉप पद्धतीने माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण कशी केली जाते याचा तपशीलवार उल्लेख केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आलाय। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता। त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या जालन्यातील एका युवकानं मोठा खुलासा केलाय। जालन्यातील आदर्श राऊत या पर्यटकाला पहलगाममध्ये एका संशयित व्यक्तीनं तू काश्मीरी आहे का, हिंदू आहे का असा प्रश्न विचारल्याचं आदर्श राऊत यानं सांगितलंय। पहलगाममधील हल्ल्याच्या एका दिवसाआधी हा संवाद झाल्याचं आदर्शनं स्पष्ट केलं। पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट त्यांनी दिलेली आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या अशा सूचना मोदींनी दिल्या। पहलगाम हल्ल्यानंतर तपास यंत्रणांकडून सखोल तपास करण्यात येतोय। तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांनी आखली होती। या दहशतवाद्यांना काश्मीरच्या बेसरन व्हॅलीमध्ये रक्तपात घडवण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचे नाक दाबायला सुरुवात केली आहे। भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11,000 कोटींची मागणी केली आहे। दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे। पुण्यातील पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले 50 नागरिक अद्यापही काश्मीरमध्येच आहेत। हे 50 नागरिक स्वेच्छेनं तिथे थांबलेत। त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। आमच्या एकूण 8 मागण्यांपैकी एकही मागणी अद्याप मान्य नाही। आता 29 ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये धडकणार, मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विखे पाटलांच्या आधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय। पैलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ते देऊ अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत।
चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर स्वागतच आहे असं शिंदे म्हटले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. यावरून गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे. प्रवेश करताना माणसं तपासून घेऊ असं सांगणाऱ्या अजित पवारांनी देवकरांसारख्या सुंदर व्यक्तींना का घेतलं याचा परिणाम त्यांना लवकरच कळेल असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलक्षा खोडके यांनी या यात्रेचं आयोजन केलं. नाशिकमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी आयोजकांनी माघार घेतल्यानं आजचा प्रयोग रद्द करण्यात आलाय. ऐनवेळी झालेल्या या गोंधळावर कोल्हे यांनी खंत व्यक्त केली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी घरोघरी फुलांची सजावट केली जाते. याच अनुषंगानं दादर मार्केटमध्ये फुल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. अक्षय तृतीयेनिमित्त घागरला आगळे वेगळे महत्त्व असल्यामुळे मालेगाव मनमाडच्या बाजारात घागरची आवक वाढली आहे. मात्र घागरीला योग्य दर मिळत नसल्यानं दुकानदार हवालदिल झाले. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची आरास करण्यात आली आहे. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. बापाला तब्बल 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. गणपतीच्या मूर्तीभोवती सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावा दाखवण्यात आला. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं नाशिकमधील कारंजा चांदीच्या गणपतीला आंब्याची सजावट करण्यात आली आहे. मंदिरात हापूस, देवगड, रत्नागिरी, केसर अशा विविध प्रजातींच्या आंब्यांचा नैवेद्य दाखवत बाप्पाची पूजा करण्यात आली. कोल्हापूरच्या हनुमंतवाडी येथे जय बजरंग दूध संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर माजी सरपंच संग्राम भापकर सत्तेमध्ये आले. यावेळी विजय साजरा करताना त्यांनी हवेमध्ये गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. हळदीला 14,500 ते 16,000 रुपयांचा भाव मिळाला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. मात्र हापूस आंबा खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्यानं आंब्याची उलाढाल कमी झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आलापल्ली परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. प्रमुख रस्त्यांवर झाडं उन्मळून पडल्यानं मार्ग बंद करण्यात आले. काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव आटायला सुरुवात झाली आहे. तलावाचं पाणी कमी झाल्यानं मंदिर खुलं झालंय. त्यामुळे नेहमी पाण्यात असलेलं मंदिर पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले होर्डिंग्स प्रशासनानं काढले असून होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यांना दंड देखील ठोठावलाय. महानगरपालिका प्रशासनानं शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात एक भरारी पथक निर्माण करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे. पालिकेनं अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारलेला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारं अनधिकृत इमारतींचं आणि बांधकामांचं पाडकाम थांबवण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे. गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,000 पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांची पावलं नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळलेली आहेत. त्यामुळे मार्च 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत 94,60,000चा महसूल वन विभागाकडे जमा झालाय. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करून आपल्या शेतात जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलाचं उत्पादन घेत चांगला नफा मिळवलाय. जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांना तिप्पट ते चौपट बाजारभाव मिळाल्यानं शेतकरी सुखावलेत. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औंढा गावात 2 गटातील मारहाणीत बडूर येथील शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं. बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी चोरीला गेलंय. एकीकडे भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे तब्बल 6 टँकर पाणी चोरीला गेल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. महाबळेश्वरमध्ये 2 मे पासून सुरू होणाऱ्या महापर्यटन उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. पर्यटकांसाठी टेंट सिटी, हेलिकॉप्टर राईड, सायक्लोथॉनसह अनेक उपक्रमांची पर्यटकांसाठी पर्वणी असणार आहे. यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली. जळगावकरांना कृषी आणि खानदेशी संस्कृतीची ओळख गाण्यातून करून देण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आलाय. जळगावात परिवर्तन आयोजित केलेल्या आखाजी पहाट कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
अमरावतीच्या यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे यांनी उपस्थिती लावली। येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांच्या 357व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। यानिमित्त शहरातून भव्य कावड मिरवणूक काढण्यात आली। आणि आता एक मोठी बातमी, राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला सध्या सुरू झालेला आहे। वेगवान घडामोडी घडतायत। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामुळे आता पत्रकार परिषदेतून काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारत सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये आज 4 प्रमुख बैठका पार पडतायत आणि त्या बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच आता वेगवान घडामोडी घडतायत। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दुपारी 3 वाजता आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। त्यामुळे भारत सरकारची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम सीसीएलची बैठक झालेली आहे, त्यानंतर सीसीईएची बैठक झालेली आहे, सीसीपीएची बैठक सध्या सुरू आहे। पण या तिन्ही बैठकींमध्ये आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात येणार आहे त्या संदर्भात दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जे आहेत ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे आणि या 4ही बैठकींमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती निश्चितपणे या निमित्ताने आपल्याला मिळेल। पण महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानवरती दबाव निर्माण करण्याकरता कुठले निर्णय घेण्यात आले याची देखील माहिती निश्चितपणे या पत्रकार परिषदेत मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सालदारकीसाठी दगड उचलण्याची आगळीवेगळी परंपरा आहे। दगड उचलण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुरात एक पर्यटक वाहून गेला। नदीमध्ये उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं बालाजी मुळे वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाला गळती लागल्यानं पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे। 25 लाख रुपये खर्च करून बांधलेला कोल्हापुरी बंधारा देखील पहिल्याच वर्षी वाहून गेला आणि यामुळे शहराला 4 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरमध्ये भव्य बैलगाडा शर्यत पार पडली। शेतकरी क्रांती सेनेकडून या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विजेत्या बैलजोडीला मानधन आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरमध्ये गोठ्यातील वासरावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये वासराचा जागीच मृत्यू झालाय। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होती। आंबेगावातील मंचरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। शहराच्या अगदी जवळच बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। आणि आता एक मोठी बातमी, दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 11 महिन्याच्या बाळावर बिबट्यानं हल्ला करत त्याला घेऊन गेल्याची घटना समोर आलेली आहे। बकऱ्या चारण्यासाठी शेतात थांबलेल्या शेतकरी कुटुंबातील बाळावर बिबट्यानं हल्ला केला। यावेळी बाळाला शोधण्यासाठी वनविभाग आणि डॉग स्क्वॉडचं पाचारण करण्यात आलंय। अद्यापही पोलिसांकडून या बाळाचा शोध घेतला जातोय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। रत्नागिरीमध्ये सरस्वती बोटीतून 16 जण मौजमजा करण्यासाठी गेले असताना बोटीत बिघाड झाल्यानं बोट पलटी झाली। यावेळी रत्नागिरी पोलीस दलाला समुद्रात बुडणाऱ्या 16 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे बालविवाह रोखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय। गेल्या वर्षभरात जवळपास 89 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय। उल्हासनगरमध्ये एका भरधाव कारनं कुत्र्याला चिरडलंय। यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झालाय। कुत्रा रस्त्याच्या मधोमध बसल्यानं अपघात झाला। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। कराड चिपळूण राज्यमार्गावर अवघ्या 10 किलोमीटरचा रस्ता तयार होण्यासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 10 वर्षांचा काळ लोटला तरीही रस्ता अपूर्णच आहे। त्यामुळे ग्रामस्थांसह वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत।
सावंतवाडी नगरपालिकेतर्फे बॅनर हटाव मोहीम राबवण्यात आली। सावंतवाडी शहर बॅनरमुक्त करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला। याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील सर्वच बॅनर हटवण्यात आले। महापालिकेनं सांगलीच्या भाजी मंडईत अतिक्रमण मोहीम राबवली। यावेळी कारवाईवरून कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये वादावादी झाली। अखेर भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढत महापालिकेला सहकार्य केलं। लातूर शहरातील गांधी चौकात श्री महालक्ष्मी मंदिर कलशारोहण सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि श्रीशैलम पीठाचे जगद्गुरू यांनी हजेरी लावली। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडला। ऐन उन्हाळ्यात तब्बल 10 ते 15 दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण झालेत। प्रशासनाने लक्ष देऊन पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी दिग्रसकरांनी केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील एका चप्पल दुकानात प्युमा कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळून आले। या प्रकरणी दुकान मालकावर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वनकुटे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये कोट्यवधींचा खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं। मात्र प्रत्यक्षात काहीच काम न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या प्रकरणाची चौकशी तात्काळ न झाल्यास ग्रामस्थ संतोष केदारी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। महाराष्ट्र शासनाच्या 2024च्या संचबंदी निर्णयाच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये संस्थाचालक आणि मुख्याध्यापक एकवटलेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 101 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि हा निर्णय मागे घेतला नाही तर सर्व शिक्षक पालक रस्त्यावर उतरतील असा इशारा सरकारला देण्यात आला। धाराशिव बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी स्वप्नील राठोड यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी तसंच या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजानं केली आहे। यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं।